छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बातचीत के दौरान मंत्री संजय शिरसाट ने कहा कि ओबीसी आरक्षण पर सुप्रीम कोर्ट का फैसला चुनाव प्रक्रिया तय करेगा और चुनाव आगे भी बढ़ सकते हैं। उन्होंने बीजेपी पर आवांछित मांगे रखकर गठबंधन कमजोर करने का आरोप लगाया। बारामती, कोल्हापुर और लातूर के विवादों पर उन्होंने विपक्षी टिप्पणियों को बेबुनियाद बताया। चुनाव आयोग तेजवानी जांच और जमीन घोटाले पर कहा कि कोई भी जांच से नहीं बच सकता और मुख्यमंत्री आवश्यक कार्रवाई करेंगे। गौर से सुनिए आखिर क्या कुछ कहना है मंत्री शिरसाट का। स्थानिक राजकारणाबद्दलची मला त्या ठिकाणची माहिती नाहीये, परंतु असं पैशाने माणसं फुटून पुन्हा उमेदवारी त्यांना दुसऱ्याला दिल्या जाते असं होत नसतं। लोकलचं राजकारण आहे आणि वरिष्ठ नेते हे लोकलच्या राजकारणामध्ये पडतील असं मला शक्यता कमी वाटते। उभाटाचं महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं नगरपालिकेमध्ये त्यांच्या सीटच नाहीत। या संभाजीनगरमध्ये किती सीट लढवतात त्यांना विचारा, 2-4 सीट काहीतरी लढवत आहेत। म्हणजे त्यांनी महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका लढवायच्याच नाही असं ठरवलं की काय, किंवा त्यांना उमेदवारच मिळाले नाहीत असं एकंदर चित्र आहे। आणि उभाटाकडे हे नाहीये, इनकमिंग आहे त्यांच्याकडे, आउटगोईंग हा त्यांच्याकडचा प्रश्नच नाही। आउटगोईंग करणं आणि त्या कार्यकर्त्याला उभं करणं, पायावर उभं करणं हे त्यांच्याकडून कधीही शक्य होणार नाही, ते करणार नाही। तिकीट विकतील पण कार्यकर्त्याला मदत ते करणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। नवीन मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर सुद्धा त्यामध्ये घोळ आहे असा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप आहे आणि त्यासाठी आज त्यांचं एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार। भविष्यामध्ये पराभवाचं कारण काय दाखवावे त्यासाठी पूर्वनियोजित ही केलेली आयडिया किंवा त्या संकल्पना आहे। पूर्वी सुद्धा या याद्या होत्या, पुन्हा फायनल याद्या जेव्हा झाल्या, आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, निवडणुकीचा निकाल लागण्याच्या पूर्वी आम्ही ही बोगस याद्या होत्या मनाने तयार राहतील। परंतु या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्वच राज्यामध्ये हे आघाडी राहणार आहेत, त्यासाठी त्यांनी केलेले हे कट कारस्थान आहे। पंकजा मुंडे सगळ्या गोष्टींवर प्रश्न विचारला गुन्हे दाखल झालेले आहेत त्या प्रकरणामध्ये, आणि पंकजा मुंडे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्याची कसून चौकशी करा आणि जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा द्या। एखाद्या पीएनी किंवा एखाद्या अधिकाऱ्याने केलेली घटना किंवा त्याच्यामुळे घडलेली घटना यासाठी त्याला पंकजा मुंडे किंवा इतरांना जबाबदार धरता येणार नाही। त्यांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडलेली आहे, त्यांनी त्याची जर चौकशी होईल त्यातून सर्व काही निष्पन्न होणार आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी गंभीर आरोप केले की आनंद गरजे हा तुम्हाला मुलाचा होता ना, मग सेटलमेंट करा म्हणून पोलीस ठाण्यात फोन गेले होते, याची चौकशी करण्याची मागणी तुम्ही करणार का? तुमचा पुत्र समान फरार का झाला होता? या सगळ्या गोष्टीचं उत्तर पंकजा ताई देऊ शकतील, याबद्दलची मला माहिती नाही। आता प्रचार चालू आहे, स्टेटमेंट घेत आहेत, असं म्हणतायत की पण मत कमी पडले तर परिणाम भोगावा लागतील। दुसरीकडे चित्रवाद म्हणतात खाजनाचंही म्हणतात, दाबाचं म्हणतात, दुसरीकडे निवडणुकीमध्ये असे सगळे तंत्र मंत्र वापरले जात असतात। मतदार हुशार असतो, मतदार हा कुणाला मतदान करायचं तो मनोमन ठरवत असतो। खा मटन, दाबा बटन म्हणा, किंवा आम्ही निधीवर कट मारू असं म्हणा, किंवा आम्ही निधी देणार नाही असं म्हणा, काहीही जरी बोलले तरी मतदार राजा हा आपलं मत ठरवलेलं असतं। तो ज्याला मतदान करेल तेच लोक निवडून येतील। लोकशाहीमध्ये कुणावरही दबाव टाकता येत नाही, फक्त प्रेमानं जर त्यांना जर सांगितलं किंवा तुमची बाजू त्यांच्या समोर स्पष्टपणे मांडली तर कदाचित ते मत परिवर्तन होत असतं। म्हणून असं काही कुणी दमदाटी करून कुणाचं मतदान घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यांनी किती टाळाटाळ केली तर त्या चौकशीला समोर जावं लागेल। खरगे समिती ही मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आहे, त्यासमोर त्यांना स्टेटमेंट द्यावंच लागेल। सत्यता काय आहे याची पडताळणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे
की जे काही स्पष्टपणे जो याच्यात गुंतलेला असेल त्याच्यावर कारवाई होईल, म्हणून त्या दृष्टीने उचललेलं ते पाऊल आहे. म्हणून टाळाटाळ वगैरे काही चालणार नाही.